नमस्कार. स्टाफ पोर्टलमध्ये नावामध्ये बदल कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ. ज्या शिक्षिका भगिनींचे नाव लग्नानंतर बदल झालेले आहेत त्यांनी आपले नाव स्टाफ पोर्टलमध्ये कसे बदल करावे यासाठीचा व्हिडिओ. सर्वप्रथम तुम्ही आपल्या स्टाफ पोर्टलमध्ये लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे पेज ओपन होईल त्यामध्ये पहिले जे ऑप्शन आहे टीचिंग डिटेल्स या ऑप्शनवर माऊस घेऊन गेल्यास आपल्याला खाली बघा डाटा अपडेटेड बाय हेडमास्टर हे एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून घ्या. डाटा अपडेटेड बाय हेडमास्टर यावर ज्यावेळी आपण क्लिक करू त्यावेळी या प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथे तीन तुम्हाला कॉलम दिसत आहेत. तर इथे बघा सिलेक्ट टीचर स्टाफ म्हणून एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करतो आणि जे नाव चेंज करायचं आहे, ज्यांचं नाव चेंज करायचं आहे ते आपण सिलेक्ट करून घेऊया आधी. ते सिलेक्ट केल्यानंतर शेवटी बघा शेवटचा जो कॉलम आहे डाटा अपडेटेड बाय हेडमास्टर यामध्ये आपल्याला जे नाव आपल्याला आता करेक्ट करायचं आहे किंवा बदल करायचा आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. इथे बघूया आपण, समजा हे नाव आहे, तर इथे जे बदल झालेला आहे, ज्या नावामध्ये बदल झालेला आहे त्या प्रत्येक बॉक्स पुढे मी क्लिक करतो. समजा हे नाव मला बदल करायचं आहे तर मी इथे जे करेक्ट नाव आहे ते मी इथे बदल झालेलं टाईप करतो. त्यानंतर दुसरं वडिलांचं किंवा समजा लग्न झाल्यानंतर हस्बंडचं नाव आणि शेवटी आडनावामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे मी आडनाव असं बदल करून घेतो. यानंतर खाली काही अजून पुन्हा ऑप्शन आहेत, यामध्ये जरी बदल झाला असेल ते सुद्धा तुम्ही बदल करू शकता. ज्या ज्या गोष्टींमध्ये करेक्शन करायचं आहे ते सगळे करेक्ट करून घ्या. आणि वर बघा एक ऑप्शन आहे सेव्ह म्हणून, तर या सेव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. ज्यावेळी सेव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक कराल त्यावेळी तुम्ही जो डाटा करेक्ट केलेला आहे किंवा अपडेट केलेला आहे तो या ठिकाणी आपल्या सिस्टीममध्ये सेव्ह होणार आहे. ठीक आहे, मी इथे सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करतो. अशा प्रकारे जो डेटा आहे तो सगळा इथे अपडेट होऊन सेव्ह झालेला आहे. आता तो नक्की सेव्ह झाला किंवा नाही हे बघू शकतो आपण. पुन्हा टीचिंग स्टाफ जो ऑप्शन आहे आपला त्यावर क्लिक करतो. डेटा अपडेटेड बाय हेडमास्टर ऑप्शन निवडतो आणि इथे बघा सिलेक्ट टीचर स्टाफ ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी हे बघा हे नाव मागचं वेगळं होतं आणि आता इथे जे आपण करेक्ट केलेलं आहे ते बदल झालेला आहे. सेम आपण टीचिंग डिटेल्स या ऑप्शनमध्ये सुद्धा झाला किंवा नाही बदल आपण बघू शकतो. इथे टीचिंग डिटेल्सवर मी क्लिक करतो तर बघूया ते झालं किंवा नाही. ते सुद्धा नक्कीच बदल झालेला असेल. आता आपण इथे बघणार आहोत, मी इथे टीचिंग डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केलेला आहे. तर बघा खाली जे स्टाफ आहे टीचिंग स्टाफ, बघा स्टाफ सिलेक्ट स्टाफ जे ऑप्शन आहे त्यावर मी क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा जे नाव आहे त्यामध्ये हे बरोबर बदल झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव बदल करू शकता. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.